लग्नानंतर 2च महिन्यानंतरची गोष्ट. सासूबाईंना जरा बरं नव्हतं. जाऊबाई पोरीला झोपवायला माडीवर घेऊन गेल्या होत्या. त्यामुळे झाकपाक मागचं आवरणं हे सगळं कमलाकडे होतं. ते सगळं करून दार लावायला कमला जाणार इतक्यात सासूबाईंनी हाक मारली होती. "हे पहा, मागचं दार नुसतं लोटून ठेव." "कडी नको लावू?" कमलानं भाबडेपणाने विचारलं. "नको." तिची नजर टाळत सासूबाई म्हणाल्या. "बापू अपरात्रीचा येतो, तो आला की लावील दार." मान डोलावत कमलानं सासूबाईंची आज्ञा पाळली. बापू म्हणजे कमलाचा मोठा दीर. "तेव्हा रात्रीचे ते कुठे गेलेत? उशीर का होणार आहे त्यांना यायला?" वगैरे उलट प्रश्न कमला विचारणं शक्यच नव्हतं. निदान सासूबाईंना तर नाहीच नाही. पण मग सासूबाईंचा किरकोळ वाटणारा आजार वाढत गेला. मग मात्र मागचं सारं काम कमलावर पडलं. बापूंचं वारंवार रात्री बाहेर जाणं, जाताना मागचं दार नुसतं लोट हे बायकोला न सांगता कमलाला सांगणं, हे सारं खटकून कमलानं एकदा यजमानांना विचारलं. ते म्हणाले, "वहिनी तुला काही बोलली नाही?" "नाही." "तुझ्या पण लक्षात आलं नाही?" "आलं नाही म्हणून तर विचारते ना." कमला खरंच चिडली. यजमानांनी सुस्कारा सोडला. एखादी अप्रिय गोष्ट सांगावी तसे ते पटकन म्हणाले, "बापू गौराकडे जातो." एवढं बोलून ते पाठ करून झोपूनही गेले. पण कमलाच्या डोळ्यावरची झोप मात्र उडाली. घरात वहिनीसारखी सालस सोशिक बायको असतानाही बापू का म्हणून? असलं काही बाई कमलाच्या मनात येत राहिलं. पण काहीही विचारण्याची सोय नव्हती. कोणाशी बोलायची सोय नव्हती. इतक्या सुसंस्कृत सुशिक्षित वाटणाऱ्या घरात हे असलं काही राजरोज चालत असेल, ही गोष्टच कमलाला धक्का देणारी होती. सासूबाईंच्या पायाला एका रात्री मालिश करता करता कमलानं न राहून विचारलं, "बापू रात्री बाहेर जातात तेव्हा?" सासूबाईंची प्रतिक्रिया पाहावी म्हणून एक क्षण थांबून तिनं सासूबाईंच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या मिटल्या डोळ्यांच्या कडांवर पाणी होतं की नुसता भास? थोडा वेळ कमला अबोलपणे मालिश करत राहिली. मग हळूच म्हणाली, "बाकी काही नाही, पण जवळजवळ अर्धी रात्र ते मागचं दार उघडच असतं." सासूबाईंनी डोळे उघडून कमलाकडे पाहिलं.